आपण पाहत आहात मराठवाड्यातील आपल्या हक्काचे व्यासपीठ मराठवाडा न्यूज नेटवर्क। कोलवडकर अकॅडमीची महाराष्ट्रात गगन भरारी। 132 मुली भारतीय सैन्यात दाखल। निराधार विद्यार्थ्यांचे मोफत संगोपन करणारी महाराष्ट्रातील एकमेव अकॅडमी। फलटण तालुक्यातील मौजे सोनवडी खुर्द येथील कोलवडकर भरतीपूर्व प्रशिक्षण व मार्गदर्शन केंद्रात नुकत्याच कोल्हापूर ARO च्या निकालात 132 विद्यार्थ्यांनी यश संपादन करून भारतीय सैन्य दलात दाखल झाले आहेत। या अकॅडमीतील एकाच बॅचमध्ये असणारे 132 मुले सैन्यात भरती झाली आहेत। या अकॅडमीमध्ये विद्यार्थ्यांना आर्मी, पोलीस भरती, स्टाफ सिलेक्शन, रेल्वे भरती, वनरक्षक या पदाचे भरतीपूर्व प्रशिक्षण दिलं जातं। महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील विद्यार्थी या ठिकाणी प्रशिक्षणासाठी येतात। ही अकॅडमी महाराष्ट्रातील ज्या विद्यार्थ्यांना आई व वडील यापैकी दोन्ही नाहीत अशा विद्यार्थ्यांना भरतीपूर्व प्रशिक्षण मोफत देते। त्यामध्ये आत्ताच झालेल्या कोल्हापूर ARO मध्ये विघ्नेश किरण माने, गाव माहुली, तालुका खानापूर, जिल्हा सांगली या विद्यार्थ्याचे आई वडील लहानपणीच देवाघरी गेल्याने तो निराधार झाला होता। अशा या निराधार मुलाला या संस्थेने आधार देऊन मोफत प्रशिक्षण दिल्यानंतर तो विद्यार्थी सैन्य दलात भरती झाला। ही अत्यंत अभिमानाची बाब आहे। ही अकॅडमी महाराष्ट्रातील गोरगरिबांच्या मुलांना प्रशिक्षण देणारी एकमेव संस्था आहे। भरतीपूर्व प्रशिक्षणामध्ये मैदानी, लेखी परीक्षा अशा दोन्ही पद्धतीचे प्रशिक्षण या अकॅडमीत विद्यार्थ्यांना दिलं जातं। या यशाबद्दल कोलवडकर अकॅडमीचे संचालक रवींद्र कोलवडकर, अवचित ताटे, प्रशिक्षक बाबुराव सोनवलकर, लातूरचे प्राध्यापक राजकुमार काळे, हनुमंत ताटे, नामदेव कोलवडकर, बाबुराव मुळीक यांचे अभिनंदन होत आहे। ज्या विद्यार्थ्यांना आई वडील नाहीत अशा विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण दिलं जातं आणि असाच एक आमच्या तालुका खानापूर, जिल्हा सांगलीच्या ढाण्यावाग विघ्नेश माने आई वडील लहानपणीच सोडून गेलीत अशा मुलगा आपल्या अकॅडमीमध्ये येऊन भरती झालाय आणि त्या मुलाचा एकही रुपया घेतला नाही। जेवण, खाणं, राहणं, शालेय सगळ्या वस्तू फ्रीमध्ये दिल्या जातात। अशी एकमेव महाराष्ट्रामध्ये अकॅडमी ती कोलवडकर अकॅडमी। गरिबांच्या मुलाच्या आयुष्याची भाकरी भाजली जाणारे ठिकाण म्हणजे कोलवडकर अकॅडमी। धन्यवाद सर। विघ्नेश किरण माने, तालुका खानापूर, जिल्हा सांगली, राहणार माहुली। ही कोलवडकर अकॅडमी आहे ना, ही निर्धारांना आधार देणारी अकॅडमी आहे। मला लहानपणी माझे आई वडील सोडून गेले, माझा एकही रुपया न घेता मोफत प्रशिक्षण दिलं व एक घरच्या मुलासारखं प्रेम दिलं ह्या अकॅडमीनं आणि चांगला माझ्याकडून अभ्यास करून घेतला आणि भरती होण्याचं माझं जे स्वप्न होतं ते पूर्ण केलं आणि हे सगळं या कोलवडकर सरांमुळे झालंय। कारण एकही रुपया न घेता आणि कसलंही काही पैसा अडका म्हणजे न घेता यांनी माझ्या आयुष्याची भाकरी भाजली। इथून पुढे सुद्धा जे निराधार आहेत त्यांनी सुद्धा या अकॅडमीचा जे लाभ घ्यावा। आणि कोलवडकर सर, तुम्हाला माझ्याकडून व माझ्या कुटुंबाकडून ही अकॅडमी अजून उंचावर जावं नाव आणि अजून नाव व्हावं ही माझी ईश्वरचनी इच्छा आहे। बाळमामा, ह्या पहिल्यांदा मी कोलवडकर अकॅडमीत आलो, पहिल्याच भरतीत झालो आणि महत्त्वाचं म्हणजे इथं वशिला पाहिजे तसलं काय चालत नाही। पहिल्याच प्रयत्नात होण्याचं मागचं हे कष्टाशिवाय इथं काही दुसरं चालत नाही। कष्ट इतकं करून घेतलं जातं की रात्रीच्या 2-2, 3-3 वाजेपर्यंत पोरांना जागा लागतं। सकाळी परत 6, 5:30, 6 वाजता उठायला लागतं। तिथनं परत सकाळचं आपलं उरकून सगळं अभ्यासाला जायला लागतं। परत 7 वाजता क्लास असतात, परत 1 तास नाश्त्याला मिळतो आणि तिथनं परत दुपार संध्याकाळपर्यंत 10, 12, 1 वाजेपर्यंत 2 वाजतात झोपायला। 2 वाजेपर्यंत सगळा अभ्यासच असतो। एवढं। जय बाळा। जय बाळा। सर्वप्रथम बाळमामाच्या नावानं चांगलं सर्वप्रथम कोलवडकर सरांचं मनापासून आभार आणि मनापासून अभिनंदन। शैलेशच्या भरती होण्यामागं महत्त्वपूर्ण भूमिका कोणी निभावली असेल तर ती कोलवडकर सरांनी निभावली। ज्यावेळी आम्ही इथं आलो त्यावेळी इथला ॲडमिशन कोटा कंप्लीट झालेला होता, तरी पण सरांनी आम्हाला ॲडमिशन दिलं
आमचे मैत्रीपूर्ण संबंध असल्यामुळं विशेष काळजी घेतली सरांना शैलेशची. आणि आज शैलेश भरती झाला. अतिशय कष्टातून त्यानं हे यश मिळवलं. घरची परिस्थिती अत्यंत हालाकीची असताना सुद्धा अत्यंत गरिबीतून त्यानं हे यश मिळवलं, म्हणून शैलेशचं पण मनापासून अभिनंदन. आणि सरांना त्याला उत्तम मार्गदर्शन आणि योग्य अशी मोलाची साथ सरांना त्याला दिली, त्याच्यामुळे आज तो हे यश संपादन करू शकला, म्हणून सरांचं पुन्हा एकदा आभार. असं ज्यावेळी आम्ही इथं आलो होतो त्यावेळी सरांनी आम्हाला शब्द असा दिला होता की दाजी, तुम्ही माझ्यावरती जो विश्वास टाकलाय तो मी तुम्हाला सार्थ करून दाखवेल, आणि मी तुम्हाला शब्द देतो की मी त्याला पहिल्याच प्रयत्नात भरती करून दाखवेल, आणि जर मी त्याला भरती करू देऊ शकलो नाही तर तिथून पुढचा सर्व खर्च मी त्याची सर्व फी माफ करेल, हा शब्द दाजींना मला दिलेला होता, सरांना दिलेला होता. आणि तो शब्द त्यांना खरा करून दाखवला. त्यामुळे आजच्या यशाचं सर्व श्रेय मी कोलवडकर सरांना देतो आणि त्याच्या कुटुंबाला, आई वडिलांना देतो. सरांचं पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद. जय बळमा.